हे 2 फोटो भारतीयांच्या मनावर कोरले गेलेत. तिसऱ्या कसोटीत हातात बॅट घेऊन शेवटपर्यंत झुंज देणारा सिराज लढला आणि बाद होताच रडला. 5व्या कसोटीत चेंडू हातात घेऊन बुमराच्या अनुपस्थितीत लढणारा सिराज त्याने अशक्यप्राय विजय खेचून आणला. तेव्हा संपूर्ण देशवासियांच्या डोळ्यात पाणी होते. दोन्ही वेळेस डोळ्यात पाणी होते, पण दोघांचा स्वाद वेगळाच. एकदा पराभवाचे तर दुसऱ्यांदा विजयाचे अश्रू होते. बुमराह विना भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळणारा सिराज या संपूर्ण सिरीजमध्ये एक वेगळ्याच अवतारात पाहायला मिळाला. त्याने फक्त 5 कसोटी खेळल्या नाही तर सर्वाधिक बळी घेण्याची किमया केली. जेव्हा कर्णधार गिलने सिराजच्या हाती चेंडू सोपवला तेव्हा त्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. 5व्या कसोटीत 4थ्या दिवशीच सिराजने हॅरी ब्रूक्सचा झेल सोडला. त्याने सामन्याचा नूरच पालटला. पण हार मानील तो सिराज कुठला या गोष्टीची सल मनात कायम ठेवत त्याने ब्रूकला बोल्ड केले. गेलेला सामना परत आणला. 3 बाद 300 धावसंख्येवर असलेला इंग्लंड हा सामना हरेल असं कुणाच्याही मनात नसेल. पण सिराजच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन शिजत होता. त्याने बिलीव्ह म्हणत स्वतःला तयार ठेवलं. तो जेव्हा बॉल टाकत होता त्या प्रत्येक क्षणी भारतीयाच्या हृदयाचे ठोके वाढत होते. त्याने एका पाठोपाठ एक बळी घेत सामन्यात रंगत आणली. शेवटच्या दिवशी इंग्लंडला अवघ्या 35 धावांची गरज असताना त्याने धोकादायक जेम्स स्मिथला बाद केले आणि 7 धावा शिल्लक असताना ॲटिन्सनला बोल्ड केले. भारताला 5व्या दिवशी 4 विकेट्सची गरज असताना एकट्याने 3 विकेट्स आपल्या नावे केल्या. मोहम्मद सिराज या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. वर्कलोड मॅनेजमेंटच्या गोष्टी सुरू असताना सिराजने या मालिकेतील 5ही सामने खेळले आणि त्याच्या 9 डावात 23 विकेट घेतल्या. या दरम्यान सिराजने एकूण 1113 चेंडू म्हणजेच 185 षटके टाकली आहेत, जे IPLच्या तुलनेत विचार केला तर जवळपास त्याने 4 सीझनची बॉलिंग फक्त एका मालिकेमध्ये केली. बुमराह सलग 5 कसोटी सामने खेळू शकत नसल्याने सिराजने आपल्या जिगरबाज खेळीने मात्र प्रत्येक भारतीयाच्या मनात घर केलंय. आय बिलीव्ह ऑन जस्सी भाई हा डायलॉग बोलणारा सिराज आय बिलीव्ह ऑन माय सेल्फ आता असं म्हणायला लागलाय आणि त्यासाठी त्याने तशी कामगिरी करून दाखवली. शेवटी सिराज म्हणाला, शेवटच्या काही ओव्हर्समध्ये मी स्वतःला एकच गोष्ट सांगत होतो, फक्त एक बॉल नीट टाक. आपल्या वडिलांना आठव, त्यांनी जे कष्ट घेतले आणि तू आज इथपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही झगडला आहेस ते आठव. सिराजने केलेल्या कामगिरीबद्दल अद्भुत, अविश्वसनीय आणि चमत्कारिक असंच मानावं लागेल. कारण बॅटिंगची वेळ आली तर बॅटिंग आणि बॉलिंगची वेळ आली तर बॉलिंग. संघासाठी लढणारा सिराज खऱ्या अर्थाने सामन्याचा मानकरी होताच आणि त्याला तो मान देखील मिळाला. दरम्यान तुम्ही सिराजच्या कामगिरीबद्दल किती गुण द्याल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.